शतकानुशतके आपण या पृथ्वीवर फक्त टिकून राहण्यासाठी आणि जगण्यासाठी संघर्ष करत आलोय. पण बघा, आज आपण अशा एका वळणावर उभे आहोत जिथून मागे पाहिलं तर आपला तो खडतर इतिहास दिसतो आणि पुढे पाहिलं तर एक अफाट, अकल्पनीय असं भविष्य आपल्याला खुणावतंय. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक आणि तितक्याच खोल विषयाचा वेध घेणार आहोत: मानवजातीचं भविष्य, तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता आणि नैतिकता. चला तर मग या विलक्षण प्रवासाची सुरुवात करूया आणि समजून घेऊया की आपण नेमके चाललोय कुठे. मानवजातीचं पुढचं पाऊल नक्की काय असेल? हा काही केवळ एक प्रश्न नाहीये बरं का. हे एक असं कोडं आहे ज्याचं उत्तर आज आपण सगळेच शोधतोय. विचार करा, इतिहासाच्या पानांमधनं अनेक महाभयंकर संकटांवर मात करत आपण इथवर पोचलोय. इथवरचा प्रवास निश्चितच खडतर होता, पण भविष्याचा मार्ग मात्र तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्तेच्या मजबूत पायावर रचला जाणार आहे. आपल्या इतिहासामुळे आपल्याला आजचा आकार मिळाला असला तरी भविष्याची दिशा आपलं हे नवं तंत्रज्ञानच ठरवणार आहे. एक प्रजाती म्हणून आपली पुढची झेप खरंच थक्क करणारी असणार आहे, हे मात्र नक्की. तर सर्वात आधी पाहूया आपला भूतकाळ ते वर्तमान हा प्रवास. आपला इतिहास बघितला तर ती खऱ्या अर्थाने मानवाच्या विजयाची गाथा आहे. आठवून बघा, इतिहासातील आपली सर्वात मोठी आव्हाने कोणती होती? अन्नाची कमतरता, भयंकर साथीचे रोग आणि महाभयंकर युद्धे. अगदी सुरुवातीच्या काळात मानवाला केवळ अन्नासाठी रानोमाळ भटकावं लागायचं. पण आज कृषी क्रांती आणि आधुनिक वितरण व्यवस्थेमुळे आपण भूकमारीवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवलंय. विज्ञानाने आणि वैद्यकशास्त्राने तर प्लेग किंवा पोलिओसारख्या अनेक असाध्य रोगांना अक्षरशः हरवलंय. आणि हो, जरी जगात आजकाल काही संघर्ष सुरू असले तरी जागतिक पातळीवर मोठ्या युद्धांचं प्रमाण आणि त्यात होणारी जीवितहानी लक्षणीयरित्या घटलीय. थोडक्यात सांगायचं तर अस्तित्वाच्या प्राथमिक लढाईत आपण जिंकलो आहोत. पण मग जेव्हा पोटापाण्याचा आणि जीव वाचवण्याचा प्रश्न मिटतो तेव्हा उरतं काय? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जेव्हा जगण्याची खात्री मिळते तेव्हा आपण भविष्याला कसा आकार देतो हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच आपल्या पुढील आजची नवी आव्हाने आता भूक किंवा रोगराई राहिलेली नाहीत, तर ती आहेत तंत्रज्ञान आणि नैतिकता. आपण निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाचा वेग आता खऱ्या अर्थाने आपल्या कल्पनेच्याही पलीकडे गेलाय. अणुऊर्जेपासून ते जेनेटिक इंजिनिअरिंगपर्यंतच्या प्रगतीमुळे आपल्याकडे अफाट शक्ती आलीय. आणि साहजिकच त्यातून निर्माण होणारे नैतिक प्रश्न हे आजच्या काळातील सर्वात मोठे आणि गुंतागुंतीचे अडथळे बनलेत. इथूनच सुरुवात होते आपल्या पुढच्या टप्प्याची, तो म्हणजे अमृतत्वाची शोधयात्रा. हे सगळं खरोखरच अचंबित करणार आहे. आज जगभरातल्या प्रयोगशाळांमध्ये जे काही संशोधन सुरू आहे ना, त्यामुळे माणसाचं सरासरी आयुष्य अतिशय वेगाने वाढतंय. एकेकाळी म्हातारपण आणि मृत्यू हे अगदी अटळ मानले जायचे, पण आता चित्र बदलतंय. वैद्यशास्त्र आता वृद्धत्वाला चक्क एक आजार मानून त्यावर पेशींच्या स्तरावर उपचार शोधत आहे. विचार करा, जेनेटिक इंजिनिअरिंग, नॅनोटेक्नॉलॉजी आणि स्टेम सेल थेरपीमुळे माणसाचं आयुष्य केवळ काही वर्षांनी नाही तर अनेक दशकांनी वाढवण्याचं आणि खऱ्या अर्थाने अमरत्व प्राप्त करण्याचं स्वप्न आता फक्त पुस्तकातलं स्वप्न राहिलेलं नाहीये. ते आपलं म्हणजेच मानवाचं पुढचं प्रत्यक्ष उद्दिष्ट बनलं आहे. पण इथे जरा थांबून एक विचार करूया. समजा विज्ञानाने खरंच आपल्याला 200 किंवा 300 वर्षांचं आयुष्य दिलं, तर आपला हा समाज कसा बदलेल? कुटुंबाची रचना नक्की कशी असेल? एखाद्या व्यक्तीचं करिअर किंवा त्याचं पेन्शन 100-200 वर्षांसाठी कसं चालेल? आणि सर्वात महत्त्वाचं, पृथ्वीवरील मर्यादित संसाधनांचं काय होईल? अमरत्वाचा हा शोध केवळ एखादं वैद्यकीय चमत्कार नाहीये, तर तो आपल्या सामाजिक रचनेचा, अर्थव्यवस्थेचा आणि अगदी मानवी नातेसंबंधांचा पायाच हादरून सोडणारा एक मोठा भूकंप ठरू शकतो. आणि याच बदलांमधून जन्म घेतो आपला पुढचा विषय, कृत्रिम आनंदाचा शोध. इथे खूप मोठा विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो. संपूर्ण मानवी इतिहासात आपण नेहमीच भौतिक सुख मिळवण्यासाठी धडपड केली, जसं की चांगले कपडे, हक्काचं घर आणि भरपूर अन्न. पण गंमत बघा, जेव्हा या मूलभूत आणि भौतिक गरजा पूर्ण होतात तेव्हा आपलं मन काहीतरी नवीन शोधू लागतं. इथूनच सुरुवात होते ती कृत्रिम आनंद मिळवण्याच्या धडपडीची. शारीरिक सुखाकडून थेट डिजिटल आणि आभासी माध्यमातून मिळणाऱ्या मानसिक समाधानाकडे जाणारा हा एक अत्यंत मोठा आणि लक्षणीय बदल आहे. आजचा माणूस आपला खरा आनंद अशा एका जगात शोधतोय जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीये. होय, व्हर्च्युअल रियालिटी किंवा VR हेडसेट घातलेले लोक आज एका डिजिटल विश्वात तासांतास हरवून जाताना दिसतात. तिथे त्यांना मिळणारा आनंद, तिथे मिळणारी त्यांची नवी ओळख आणि तिथले ते आभासी अनुभव त्यांना या खऱ्या जगापेक्षा अधिक सुखद आणि सुरक्षित वाटू लागलेत.
भौतिक जगाच्या मर्यादांमधून पळ काढून डिजिटल दुनियेत असीम समाधान शोधण्याची ही मानवाची एक नवीनच प्रवृत्ती आता खूप वेगाने विकसित होत आहे. आणि या डिजिटल दुनियेचा सर्वात मोठा आविष्कार म्हणजे AI, एक नवी प्रजाती. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आणि प्रगत रोबोटिक्स आता केवळ आपली साधने राहिलेली नाहीत. कलाटणी देणारे मोठे निर्णय असोत, अत्यंत गुंतागुंतीचे कोडिंग असो किंवा अचूक वैद्यकीय निदान असो, मानवाच्या बौद्धिक क्षमतेला आणि अगदी त्याच्या सर्जनशीलतेलाही AI आता मागे टाकतंय. आज AI स्वतः कविता करतंय, सुंदर चित्र काढतंय आणि नवनवीन शोधही लावतंय. मानव आणि रोबोट्स आज एकत्र काम करत आहेत हे जरी खरं असलं तरी अनेक क्षेत्रांत ही यंत्रे आपल्यापेक्षा अधिक अचूक, जलद आणि तर्कशुद्ध निर्णय घेत आहेत. हे सगळं पाहिलं की वाटतं हा खऱ्या अर्थाने एका नव्या प्रजातीचा उदयच आहे. आणि म्हणूनच इथे एक अत्यंत खोल विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित होतो. भविष्यात मानव असण्याचा अर्थ नक्की काय असेल? विचार करा, जर यंत्रे आपल्यासारखाच विचार करू लागली, आपल्यासारख्याच किंवा त्याहूनही सुंदर कलाकृती निर्माण करू लागली आणि आपण स्वतः डिजिटल जगात कृत्रिम आनंदाचा अनुभव घेऊ लागलो, तर मग आपली मानवी ओळख नेमकी कशात राहील? ती आपल्या भावनांमध्ये असेल की आपल्या बुद्धिमत्तेत? हा येणाऱ्या काळातील आपल्या पुढचा सर्वात गुंतागुंतीचा आणि महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच आपल्याला वळावं लागतं आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे: तंत्रज्ञान, नैतिकता आणि जबाबदारी. हे समीकरण तसं अतिशय सोपं पण तितकंच धोकादायक आहे. एका बाजूला तंत्रज्ञानाने मानवाच्या हातात देवासारखी अफाट ताकद दिली आहे. निसर्गावर नियंत्रण मिळवण्याची आणि अगदी जीवनाची पुनर्रचना करण्याची ताकद आज आपल्याकडे आहे. पण दुसऱ्या बाजूला याच ताकदीने आपल्या खांद्यावरची जबाबदारी हजारो पटींनी वाढवली आहे. शक्ती जितकी मोठी तितकीच ती वापरण्याची जबाबदारीही मोठी असते. या अफाट शक्तीचा वापर केवळ स्वतःच्या फायद्यासाठी न करता संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी करण्याची नितांत गरज आता निर्माण झाली आहे. याच वाढलेल्या जबाबदारीतून आपल्यासमोर 3 मोठी आव्हानं उभी राहतात. पहिलं मोठं आव्हान आहे गोपनीयतेचं. आज आपलं संपूर्ण जीवन डेटाच्या स्वरूपात डिजिटल नेटवर्कवर आहे. मग तो डेटा आणि आपली खाजगी जागा सुरक्षित कशी राहणार? दुसरा म्हणजे असमानता. जर वैद्यकीय तंत्रज्ञानाने आयुष्य वाढत असेल तर त्याचा फायदा फक्त श्रीमंतांनाच मिळेल का? यामुळे समाजात जैविकदृष्ट्या एक मोठी दरी तर निर्माण होणार नाही ना? आणि तिसरं म्हणजे नैतिक प्रश्न. यंत्रांना म्हणजेच AIला बरोबर आणि चूक यातील फरक, मानवी मूल्य आणि संवेदना कोण आणि कशा शिकवणार? या संपूर्ण विश्लेषणाचं सार एका अतिशय साध्या पण तितक्याच प्रभावी वाक्यात सामावलेलं आहे: मानवजातीचं भविष्य तंत्रज्ञानाने घडेल, पण त्याला दिशा नैतिकतेने मिळेल. बघा, तंत्रज्ञान हे एका शक्तिशाली इंजिनसारखं आहे जे आपल्याला प्रचंड वेगाने पुढे नेतंय, पण नैतिकता हे त्या गाडीचं स्टिअरिंग व्हील आहे. जर आपण केवळ बुद्धिमान राहिलो आणि जबाबदार बनलो नाही तर हा प्रचंड वेग आपल्याला विनाशाकडेही नेऊ शकतो. म्हणूनच भविष्याच्या या प्रवासात आपण केवळ ताकदवान नव्हे तर अत्यंत जबाबदार आणि नैतिक असणं सर्वात गरजेचं आहे. मानवजातीचा हा प्रवास असाच पुढे सुरू राहील आणि तंत्रज्ञानाचे नवनवीन पैलू आपल्यासमोर येत राहतील. पण शेवटी एक प्रश्न उरतोच: आपण केवळ आपलीच जागा घेणारी नवीन यंत्रे निर्माण करत आहोत की आपण स्वतःलाच एका नव्या, अधिक प्रगत प्रजातीमध्ये रूपांतरित करत आहोत? या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देईल. या वेगाने बदलणाऱ्या जगाला समजून घेण्यासाठी आणि अशाच सखोल, प्रेरणादायी विश्लेषणांसाठी नक्की सबस्क्राईब करा. भविष्याच्या या रोमांचक वाटेवर कोणकोणती नवीन वळणे येतात हे पाहणं निश्चितच औत्सुक्याचे ठरेल. तोपर्यंत